जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 न्यूज कव्हर केल्या असून एक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा, पहिला प्रश्न काय आहे? उत्तराखंड राज्याने कोणत्या तारखेपासून समान नागरी कायदा लागू केला आहे? उत्तराखंड हे राज्य आता समान नागरी कायदा लागू करणारं स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य ठरलं असून आता उत्तराखंडने 27 जानेवारीपासून हा समान नागरी कायदा लागू केला आहे. यासह या समान नागरी कायद्यासाठी या राज्यानं एक पोर्टल देखील सुरू केला आहे. मित्रांनो, उत्तराखंड राज्याने समान नागरी कायद्यासंबंधीचं विधेयक हे 7 फेब्रुवारी 2024 रोजी मंजूर केलं होतं आणि या विधेयकाला राष्ट्रपतीने 12 मार्च रोजी मंजुरी दिली होती. बरं, उत्तराखंड राज्याच्या आधी हा समान नागरी कायदा कोणत्या राज्यात लागू करण्यात आला होता? तर 1869 मध्ये गोव्यात हा समान नागरी कायदा लागू करण्यात आला होता, पण त्यावेळेस गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. यासाठीच मी असं म्हटलं होतं की समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य आहे, कारण गोव्यात असा समान नागरी कायदा 1869 मध्येच लावण्यात आला होता. बरं, आता एक्झाममध्ये यावर आधारित आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी संहितेची तरतूद आहे? तर भारतीय संविधानाच्या कलम 44 मध्ये समान नागरी संहितेची तरतूद आहे. अजून एक प्रश्न पहा. समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी उत्तराखंड राज्याने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती? याआधी सुद्धा आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी उत्तराखंड राज्याने न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. आणि एक शेवटचा प्रश्न. अनिवार्य नोंदणी न केल्यास उत्तराखंडमध्ये या कायद्याअंतर्गत किती रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली? तर या कायद्याअंतर्गत उत्तराखंडमध्ये 25,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली. यासह नोंदणी न केल्यास 6 महिन्याचा कारावास देखील होऊ शकतो. आणि आता हा प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या महिला हॉकी इंडिया लीगचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी महिला हॉकी इंडिया लीग आहे याचं विजेतेपद ओडिशा वॉरियर्स या टीमनं पटकावलं आहे. ओडिशा वॉरियर्सने अंतिम सामन्यात सुरमा हॉकी क्लब या संघाला हरून या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलं आहे. बरं, ही जी स्पर्धा होती यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ज्योती यांना सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. यातील सर्वोत्तम गोलकीपर या सविता पुनिया ठरल्या असून इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार सोनम यांना मिळालेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारची महिला हॉकी इंडिया लीग प्रथमच आयोजित करण्यात आली असून याचं आयोजन 12 ते 26 जानेवारीपर्यंत रांची येथील मरम गोमके जयपाल सिंग स्टेडियमवर करण्यात आलं. यात एकूण किती संघ सहभागी होते? तर या स्पर्धेमध्ये एकूण 4 संघ सहभागी होते. आता पुढील प्रश्न पहा. मित्रांनो, हा प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, हा प्रश्न काय आहे? जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच आता जागतिक आरोग्य संघटनेने जॉर्जिया या देशाला अधिकृतपणे मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केला आहे. बरं, एखाद्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेद्वारे कधी मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलं जातं? तर त्या देशात सलग 3 वर्ष या आजाराने ग्रस्त 0 रुग्ण आढळल्यास त्या देशाला WHO द्वारे मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलं जातं. आता येथे मलेरियाचा उल्लेख आला आहे, तर मलेरियाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. मलेरिया हा प्लाझ्मोडियम विवाक्स या आदिजीवामुळे होणारा आजार असून याच्या प्रसारासाठी ॲनाफिलिस डासांची मादी कारणीभूत असते. आणि मित्रांनो, आतापर्यंत WHOने इतक्या देशांना मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपल्या भारताचा शेजारी देश चीन सुद्धा असून चीनला 2021 मध्ये असं मलेरिया मुक्त घोषित करण्यात आला आहे. श्रीलंका सुद्धा 2016 मध्ये मलेरिया मुक्त झाली आहे. तर मालदीव हा देश 2015 मध्ये मलेरिया मुक्त म्हणून घोषित करण्यात आला. मागच्या वर्षी 2024 मध्ये इजिप्तला सुद्धा मलेरिया मुक्त म्हणून घोषित करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न पहा आता. 9व्या जोहर आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा आहे याचं विजेतेपद भारताच्या इनियन पन्नीरसेल्वम यांनी पटकावलं आहे. इनियन पन्नीरसेल्वम हे तामिळनाडू या राज्याचे खेळाडू असून त्यांनी या स्पर्धेतील 9 सामन्यांमध्ये 8.5 गुणासह या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
बरं, या जोहर आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर मलेशिया या देशामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने इंदिरा अम्मा आत्मीय भरोसा ही योजना सुरू केली? तर आता ही जी इंदिरा अम्मा आत्मीय भरोसा योजना आहे ही तेलंगणा या राज्यानं सुरू केली. आणि ही जी योजना आहे याचं अनावरण कधी करण्यात आलं? तर भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी या योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. ही जी इंदिरा अम्मा आत्मीय भरोसा योजना आहे ही भूमिहीन शेतमजुरांसाठी असून या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना दरवर्षी 12,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेबरोबरच तेलंगणा राज्याने 26 जानेवारी रोजी रायतू भरोसा आणि इंदिरा अम्मा इंदू या इतर 2 योजना सुद्धा सुरू केल्या आहेत. या रायतू भरोसा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लागवडीयोग्य जमिनीसाठी प्रति एकर 12,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर इंदिरा अम्मा इंदू योजनेअंतर्गत बेघर, दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत म्हणून 5 लाख रुपये दिले जाणार आहेत. तिन्ही योजनांची नावे लक्षात ठेवा आणि या योजना तेलंगणा या राज्यानं सुरू केल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणते शहर हे रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत वेटलँड सिटीज म्हणून मान्यता मिळालेले भारतातील पहिले शहर ठरले आहे? मित्रांनो, नुकतेच आता भारतातील 2 शहरांना रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत वेटलँड सिटीज म्हणून मान्यता मिळाली व ते 2 शहर कोणते? तर यामध्ये पहिलं शहर आहे इंदोर, तर दुसरं शहर आहे उदयपूर. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि मित्रांनो, भविष्यातील एक्झाममध्ये हा प्रश्न हमखास विचारण्यात येईल, त्यासाठी नोट करून घ्या. रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत वेटलँड सिटीज म्हणून मान्यता मिळालेले इंदोर आणि उदयपूर हे भारतातील पहिले शहर ठरले आहेत. आतापर्यंत जगातील किती शहरांना वेटलँड सिटीज म्हणून मान्यता मिळाली? तर जगातील 31 शहरे या वेटलँड सिटीजमध्ये सामील आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर अलीकडेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये खालीलपैकी कोणाला समाविष्ट करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मायकल क्लार्क यांना आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हे जे मायकल क्लार्क आहेत हे ऑस्ट्रेलिया याच देशाचे खेळाडू असून आता ते हा सन्मान मिळवणारे एकूण 64वे क्रिकेटपटू ठरले आहेत. कितवे क्रिकेटपटू? तर हे असा सन्मान मिळवणारे 64वे क्रिकेटपटू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या शहरात भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचे 6वे प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्यात आले? तर आता अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचे 6वे प्रादेशिक कार्यालय हे वाराणसी या शहरात स्थापन करण्यात आले. आतापर्यंत भारतात अशी 5 कार्यालय होती व आता 6वं कार्यालय वाराणसी येथे सुरू करण्यात आलं. आता हा प्रश्न पहा, कोणती बँक ही क्लॅरिफाईव्हच्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल सोल्युशनचा अंमल करणारी पहिली बँक ठरली आहे? तर आता या क्लॅरिफाईव्हच्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल सोल्युशनचा अंमल करणारी पंजाब नॅशनल बँक ही भारतातील पहिली बँक ठरली आहे. बरे, जे सोल्युशन आहे याची निर्मिती कोणी केली? तर इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर सोबत हे सोल्युशन विकसित करण्यात आलं असून हे सोल्युशन इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग, ATM, UPI आणि RTGS सारख्या सर्व रिटेल बँकिंग चॅनलवर प्रोटेक्शन करण्याचं कार्य करतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी नॅशनल जिओग्राफिक डे कधी साजरा केला जातो? तर हा जो नॅशनल जिओग्राफिक डे आहे हा दरवर्षी 27 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 27 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर 27 जानेवारी 1888 रोजी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी हा दिवस 27 जानेवारी रोजीच आयोजित केला जातो. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता, नीती आयोगाच्या पहिल्या आर्थिक आरोग्य निर्देशांकात कोणत्या राज्यानं अव्वल स्थान पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ओडिशा या राज्यानं यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. या निर्देशांकात राज्यांना एकूण 4 गटात विभागण्यात आला असून अचिव्हर, फ्रंट रनर, परफॉर्मर आणि महत्वाकांक्षी असे ते 4 गट असून यापैकी आपल्या महाराष्ट्राला फ्रंट रनरमध्ये ठेवण्यात आला असून या निर्देशांकात आपल्या महाराष्ट्राने 6वे स्थान पटकावले आहे. आजच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, ICCद्वारे 2024च्या सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न
तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.